आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुहास, अरे जेवून घे बाया, भूक लागली असेल। हा, गरम गरम आहे, खाऊन घे। घे, गरम गरम खाऊन घे व्यवस्थित। काय ग, कुणाचं ग माझं पोरते। काल एक तर दिवसभर धड काही खायला मिळालं नाही। कशाला राबायचं म्हणते मी, न होणाऱ्या कार्यक्रमासाठी राब राब राबलास। आई, जर काही मिळवायचं असेल ना तर त्यासाठी खूप काही करावं लागतं आणि त्यात माझी बिंडोक बायको, तिच्यापासून लपून काही करायचं ना तर डोक्याला वेगळा ताप आहेच। नाही ते काय बिंडोकेन काय काय रे, पारखून बघायची ना सून माझ्यासाठी। आई, मी नीट पारखूनच घेतली असून। घेतलीस बाबा, घेतलीस। खा खा खा। आई, अप्रतिम भाजी झाली, अप्रतिम। पण तूच केलीस ना? हो ना, काम करून करून कंबरड मोडलंय माझं के। आई, पण शिवा वाचली का परत एकदा? वाचली खरी, पण उलट तुला एक सांगू का सुहास, मला असं वाटलं उलट वाचली तेच बरं झालं। ते म्हणजे तुला खूप त्रास दिलाय ना तिने, असं सहज सोपं मरण का द्यायचं तिला। तिचा तो प्यादा उडाला, म्हणजे आपल्याला उडवायचा नव्हता पण उडाला। पण उलट हेच बरं आहे ना, एक एक करून तिचे सगळे प्यादे उडवायचे आणि हळूहळू खंगत खंगत तिला मरण द्यायचं। त्यात जास्त मजा आहे की नाही? आई, डेंजरस आहे तू। कसली डोंबलाची डेंजर। त्या पोराने आपलं ऐकलं म्हटल्यावर पायाखालची जमीन सरकली होती ना माझ्या। कळलंच नाही रे आपल्याला कधी मागे येऊन उभं राहिलं ते। नाहीतर काय, नशीब माझं लक्ष गेलं म्हणून। तो जर सटकला असता ना तर मग वांदे होते हा आपले। हो बाबा, खरंच होते। तू कसा केलास त्याचा पाठलाग, काय केलंस ते तर सांग। सगळी तयारी झाली आहे ना सुहास? हो, तयारी तर झाली आहे। शिवा घराच्या बाहेर पडल्यावर घराच्या जवळच एक चौक आहे। सकाळच्या वेळी फारशी रहदारी नसते तिकडे। शिवाचा तिथेच गेम होणार आणि शिवा कायमची ये बात, तुला खूप छळलंय काय शिवाने? आता आपण दोघं मायले काय करू शकतो ना ते कळायच्या ढगात पोचली असेल ती। तिला कल्पना नाहीये, ती स्वतःचा काय स्वतःच हाताला धरून घरात घेऊन आली।
रॉकी ए रॉकी 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 काय होते रॉकी. आणि हा त्याचा फोन. वा वा, याला म्हणतात माझा मुलगा. मग चेच हा फोन चेच, चांगला चेचून टाक. काय आडू श्रीखंड आडू का हो म्हणजे खा खा खा. वा वा. केलाय साखरपुड्याचं श्रीखंड आदड.